प्रज्ञा सातव यांना केंद्रातून तिकीट मिळालं, त्या विजयी झाल्या. आता कसं या विजयाकडे बघताय? प्रज्ञा सातव यांना केवळ राहुल गांधी यांच्यामुळे तिकीट मिळालं. काँग्रेस नेत्यांनी खरं तर कोणातरी मुस्लिम उमेदवार या विधान परिषदेमध्ये उतरावा अशी मागणी केलेली होती, पण प्रज्ञा सातव यांनाच रिपीट करण्यात आलेलं होतं आणि तेव्हाच काँग्रेसचे काही आमदार नाराज झालेले होते. प्रज्ञा सातव या खरं तर कळमनुरीमधनं विधानसभेची निवडणूक देखील लढू शकत होत्या, मात्र त्यांच्या त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी दिलेली आहे. काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं की आपल्याला चांगले नेते, चांगले आमदार हे विधानसभेसाठी उतरावे लागतील आणि त्याच्यामध्ये प्रज्ञा सातव यांचं नाव आघाडीवरती होतं, पण तसं झालेलं नाही आहे. आणि प्रज्ञा सातव म्हणजे ठीक आहे, ते महिला असल्यामुळे त्यांना मर्यादा पण होत्या. ही सगळी जबाबदारी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांनी सगळी पाहिलेली होती. प्रज्ञा सातव यांचा विजय जर व्यवस्थित मतांनी झाला असता, त्यांच्या पहिल्या पसंतीनं जर चांगली व्यवस्थित मतं मिळाली तर त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मतं मग जयंत पाटलांकडे वगैरे गेली असती, तर जयंत पाटील देखील विजय होऊ शकले असते. पण एकूणच महाविकास आघाडीमध्ये काहीतरी थोडंसं काँग्रेसचे 8 मतं फुटलेली आहेत आणि दुसऱ्या आघाडीची मतं पण त्यांची मोजता आली नाहीत, कारण काय झालं, ज्यांची जास्त मतं आहेत त्यांचीच मतं मोजली जातात. त्यामुळे तेथे देखील इलेक्शन थोडंसं मिसमॅनेजमेंट काँग्रेसच्या वतीने झालं. चार उमेदवारांना देऊन खरं हीच जर मतं प्रज्ञा सातव यांना जर जास्त मतं दिली असती, 27-28, तर त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मतं आधी मोजली गेली असती, पण तसं झालेलं नाहीये. त्यामुळं या सगळ्या खेळीमध्ये आधी म्हटलं त्या पद्धतीनं फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या अशा विधान परिषद, राज्यसभाच्या निवडणुकीमध्ये खेळ पलटवण्यामध्ये अतिशय माहिर आहेत आणि त्याचाच प्रत्यय या निमित्तानं पुन्हा आलेला आहे.